जसं एकीकडे तत्कालिक सरकारने झुणका भाकर आणलं, त्यानंतर शिवभोजन थाळी आली, मात्र या सगळ्या गोष्टी बरोबरच एक पॅरलल गोष्ट चालत होती, ती म्हणजे मराठवाड्यातली पुरी भाजी. आपण पाहतोय की पुरी भाजीची डिश तयार झालेली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून गॅसचे दर वाढले आणि या सिद्धार्थने या ठिकाणी 10 रुपयाने पुरी भाजीचा रेट वाढवलाय. आपण बघू शकत असाल तर अनेक लोक या ठिकाणी पुरी भाजीचा आस्वाद घेत आहेत. 10 रुपये वाढलेत म्हणजे जवळपास आता 50 रुपयाला ही पुरी भाजी झालेली आहे आणि त्याचं कारण त्यांनी स्पष्ट असं बॅनरवरती लिहिलेलं आहे. दादा मला सांगा, नेमकं 10 रुपये म्हणजे आता परवडतं? समजा 10 रुपये वाढले. हो परवडतं सर, परवडतं. काहून की गॅसचे दर वाढल्यामुळे 10 रुपये आम्हाला वाढवलं कठीण ठीक आहे ते. काहून की ह्या वेळेस आम्हाला टाकी भेटत होती 950-1000 रुपयाला पहिले, पण आता आम्हाला जर कमर्शियल टाकी घ्यायला गेलं तर जवळजवळ 3000 पर्यंत आज पैसे मोजवले जाते. मग आम्ही आता तेलाचे पण भाव वाढलेले. तेल आम्हाला जवळजवळ 170 रुपये लिटर तेल भेटत आहे. तेलाचे पण समजा 160 रुपये पहिले होतं, आता 170-105 रुपये तेल भेटते. ह्या कारणाचं आम्ही आता 10 रुपये वाढवलेले. गॅस भेटतोय का पण? गॅस हा भेटते ना, कमर्शियल आम्हाला 3000 जास्त भेटत आहे. हा गॅसचा आम्हाला भेटत आहे, गॅसचा काही प्रॉब्लेम नाही. पण कधी भेटते, कधी अडचणी येत राहतात, कधी भेटते कधी नाही भेटत. मग थोडंसं स्टॉक कमी जास्त करून आम्हाला मिळत आहे. ग्राहक काही तक्रार करत नाही? तर आहे थोडाफार फरक पडलेला आहे सर. आता ज्यावेळेस सेल आमचा 70-80% होता, त्यावेळेस आता 20%वर थोडा कमी झालेला आहे. म्हणजे आता थोडा 8-7 दिवस थोड्या लोकांना माहिती होत सर, रुटीन मध्ये होतं थोडा टाइम लागेल. प्रतिसाद कमी झालाय थोडा? हो थोडाफार कमी झालेला आहे, प्रतिसाद कमी झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस सामान्य लोकांना याचा जास्त फटका पडलेला आहे. कारण की आता सामान्य काही लोकांना परवडते, काही जण नाही परवडत. आणि आपल्याकडे जो पुरी भाजी नाश्ता वगैरे करणार आहेत, हे सगळं काम वर्ग आहे, काम करणारे माणसं आहे, किंवा हॉस्पिटलचे असतील, किंवा मजुरी वर्ग असेल, किंवा मिस्त्री लोक असतील, हे सगळे लोक काम करणार आहे. दुसरं कोणी तर नाही ना. कारण की व्हीआयपी जास्त कस्टमर तर आपल्याकडे येऊ शकत नाही पुरी भाजी वगैरे खायसाठी. हा याच्यामुळे तर सामान्य जनतेचा फरक पडलेला आहे. दुसरं काय, ही वस्तुस्थिती आहे की इथे येणारा जो ग्राहक आहे, तो कामगार आहे, आणि त्याला 10 रुपये हे परवडत नाही, आणि अर्थात तो धंद्यावरती देखील परिणाम झालेला आहे. गॅस आणि तेल या दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत, आणि त्याच या पुरी भाजीसाठी महत्वाच्या असतात. आता या सिद्धार्थने जे केलेलं आहे त्याच्यासाठी तर हे अडचणीचं असणार आहे, कारण ग्राहक हे कमी संख्येने येऊ लागलेले आहेत. मात्र त्याचा या ठिकाणी नाईलाज झालेला पाहायला मिळत आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.